सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक मेथड आपल्याला बघायची आहे, त्याला बोलतात डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. क्रॅमर एका मॅथमॅटिशियनचं नाव आहे, त्या नावावरून ही मेथड आले, दॅट इज कॉल्ड एज क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल म्हणजे काय किंवा डिटर्मिनंट मेथड काय असते ते बघण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हॉट इज डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचा अर्थ काय, तर बऱ्याचदा तुम्ही असं बघाल मॅथ्समध्ये असे दोन वर्टिकल लाईन्स असतात आणि त्याच्यामध्ये काही नंबर्स लिहिलेले असतात आणि याला काही नाव दिलं असतं. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 2 3 4, दोन वर्टिकल लाईन आणि त्यामध्ये काही नंबर्स लिहिलेले आहे. सो दिस इज डिटर्मिनंट ए. याला आपण काय बोलतो, डिटर्मिनंट ए. त्याच पद्धतीने सपोज मी असे काही नंबर्स लिहिले, दोन वर्टिकल लाईन ठीक आहे, दोन वर्टिकल लाईन त्यामध्ये काही नंबर्स लिहिलेले आहे, दिस इज डिटर्मिनंट बी. तर डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट हे एक नंबर रिप्रेझेंट करत आहे. हे जे दोन्ही डिटर्मिनंट्स आहेत ते काय रिप्रेझेंट करत आहे, दे आर रिप्रेझेंटिंग अ नंबर. तर हा फर्स्ट डिटर्मिनंट जर तुम्ही बघितला, आपल्याला माहिती या असं जे हॉरिझॉन्टल असतं याला आपण बोलतो रो आणि वर्टिकल जे असतं त्याला आपण बोलतो कॉलम, राईट. हॉरिझॉन्टल, रो, वर्टिकल, कॉलम. फर्स्ट डिटर्मिनंट ए साठी रोज किती आहे, रो 1 रो 2. कॉलम किती आहे, कॉलम 1 कॉलम 2. दोन रो आहे, दोन कॉलम आहे, त्यामुळे या डिटर्मिनंटची डिग्री आपण बोलतो डिग्री इज इक्वल टू 2. ठीक आहे, दोन रो दोन कॉलम, डिग्री इज इक्वल टू 2. यामध्ये 3 रोज आहे, 3 कॉलम्स आहे, म्हणून या डिटर्मिनंटसाठी आपण बोलणार याची डिग्री किती आहे, 3. समजते. डिग्री म्हणजे काय, डिटर्मिनंटची किती नंबर ऑफ रोज आहे, किती नंबर ऑफ कॉलम्स आहे, किंवा आपण असं बोलू शकतो की या रोमध्ये 2 एलिमेंट आहे, या कॉलममध्ये 2 एलिमेंट आहे, म्हणून याची डिग्री आहे 2. या रोमध्ये 3 एलिमेंट आहे, या रोमध्ये 3 एलिमेंट आहे, त्यामुळे याची डिग्री आहे 3. समजले इथपर्यंत. तर आता आपण डिग्री 3 डिटर्मिनंटचा विचार नाही करणार आहोत, आपण फक्त डिग्री 2च्या डिटर्मिनंटचा विचार करणार आहोत. तर हे जे डिटर्मिनंट्स आहेत ते आपण जनरल फॉर्ममध्ये असं लिहू शकतो, ए इज इक्वल टू ए बी सी डी. ठीक आहे, ए बी सी डी काय असणार, काही नंबर्स असणार आहे. तर आपण बोललो की डिटर्मिनंट एक पर्टिक्युलर नंबर रिप्रेझेंट करता, मग ते कोणता नंबर रिप्रेझेंट करता, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंवा हा जो डिटर्मिनंट हा कोणता नंबर रिप्रेझेंट करतो ती व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो, या दोन नंबरचा प्रॉडक्ट घ्यायचा, त्यामधून ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस करायचा. याचा अर्थ काय, ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए बी सी डी असं लिहिले असेल तर याची न्यूमरिक व्हॅल्यू काय असणार आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू काय असणार आहे, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. सो दॅट इज इक्वल टू ए डी मायनस बी सी. ही झाली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल सपोज एक डिटर्मिनंट मी असा घेतला, ओके, आणि असं विचारलं ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू काय आहे, ती व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, या दोन नंबरचा प्रॉडक्ट त्यामधून आपण मायनस करणार या दोन नंबरचा प्रॉडक्ट. सो दॅट इज इक्वल टू 5 इंटू 2 मायनस 3 इंटू 1, 10 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 7. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, 7, किंवा हा डिटर्मिनंट कोणता नंबर रिप्रेझेंट करतोय, 7. तर अशा पद्धतीने डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. समजलं डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काही नंबर्स असतात त्या दोन वर्टिकल लाईनच्या मध्ये लिहिलेले असतात. आता हे डिटर्मिनंट मॅट्रिक्सशी रिलेटेड आहे, मॅट्रिक्स नावाची एक टर्म आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, बट ते तुम्हाला पुढच्या क्लासेसमध्ये, त्यामुळे आपण ते काही डिस्कस नाही करणार. आपण सध्या फक्त डिटर्मिनंटवरतीच फोकस करणार. सो काही नंबर्स असतात दोन वर्टिकल लाईनच्या मध्ये लिहिलेले असतात, तर सध्या आपण फक्त ऑर्डर 2चे किंवा डिग्री 2चेच डिटर्मिनंट कन्सिडर करणार. डिग्री 2 डिटर्मिनंट म्हणजे काय, 2 रोज आणि 2 कॉलम, म्हणजे टोटल 4 एलिमेंट इथे असणार आहे. अशा डिटर्मिनंटचा आपण विचार करणार आहोत. त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, सपोज डिटर्मिनंट ए बी सी डी अशा फॉर्ममध्ये असेल तर याची व्हॅल्यू किती असणार आहे, ए डी मायनस बी सी. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू फाइंड करतो आणि डिटर्मिनंट आपण नेहमी कॅपिटल लेटरने डिनोट करतो. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता याचा यूज आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. क्रॅमर्स रूल बघण्याआधी दोन डिटर्मिनंट लिहिलेले याची आपण व्हॅल्यू फाइंड करूया. सो फर्स्ट डिटर्मिनंट ए, याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, आपल्याला माहिती आपण काय करतो, या दोन नंबरचा प्रॉडक्ट यामधून या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस करतो. सो 5 इंटू 9 मायनस 3 इंटू 7, 24. तर डिटर्मिनंट ए याची व्हॅल्यू किती आली, 24. त्याच पद्धतीने सेकंड डिटर्मिनंट याची व्हॅल्यू किती असणार आहे, या दोन नंबरचा प्रॉडक्ट यामधून आपण मायनस करणार या दोन नंबरचा प्रॉडक्ट. सिक्वेन्स नेहमी हाच फॉलो करायचा, आधी या दोन नंबरचा प्रॉडक्ट घ्यायचा, त्यामधून ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस करायचा. सो 2√3 मल्टिप्लाइड बाय 3√3, यामधून आपण सबट्रॅक्ट करणार 2 इंटू 9 और 9 इंटू 2. सो दॅट इज इक्वल टू 6 इंटू 3, 2 इंटू 3 6, √3 इंटू √3 3 मायनस 18,
18 मायनस 18 दॅट इज इक्वल टू 0. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 सुद्धा असू शकते. डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल और क्रॅमर्स मेथड काय असतं आणि त्याचा यूज करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करतो ते आपल्याला बघायचं आहे. क्रॅमर हे एका मॅथमॅटिशियनचं नाव आहे. त्याच्या नावावरून या रूलला किंवा या मेथडला बोलतात क्रॅमर्स मेथड. आता ही मेथड का आली, ऑब्व्हियसली आपण आत्तापर्यंत एवढ्या मेथड बघितल्या. ग्राफिकल मेथड बघितली, त्यानंतर इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, अजूनही काही मेथड्स आपण बघितल्या. क्रॅमर्स रूल का आलेला आहे, कारण क्रॅमर्स रूलमुळे कॅल्क्युलेशन इझी होतं आणि कमी स्पेसमध्ये इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण याचा यूज काय, ज्यावेळेस तुम्ही ह्या मेथड्स यूज करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की ह्या मेथडमुळे कॅल्क्युलेशन किती इझी झालेले आहे. तर ह्या मेथडसाठी आपल्याला ह्या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2-3 स्टेप्स फॉलो करावे लागतात. त्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करावा लागतो. तर सगळ्यात आधी आपण या स्टेप्स कशा आलेल्या आहे किंवा या स्टेप्स आपण का फॉलो करतो त्याचं डेरिवेशन इथे बघणार आहोत. डेरिवेशन एक्झाममध्ये विचारत नाही, आपण डिरेक्टली त्यामधून आपल्याला जो काही रिझल्ट मिळणार आहे तो रिझल्ट आपण यूज करणार आहोत. बट हा रिझल्ट कसा आला किंवा हेच आपण का फॉलो करतो ते समजण्यासाठी आपण डेरिवेशनसुद्धा घेणार आहोत. सो त्यासाठी आपण काय करूया, आपण 2 जनरल इक्वेशन अझ्युम करूया. जनरल इक्वेशन म्हणजे काय, आपण इक्वेशन्स कसे लिहितो सायमल्टेनियस इक्वेशन. सपोज मी लिहिते 2x + 3y = 4. ओके, आणि 5x + y = 2 असे काही 2 मी सायमल्टेनियस इक्वेशन लिहिलेलं आहे. आता हेच 2 सायमल्टेनियस इक्वेशन मी जनरल फॉर्ममध्ये कसे लिहू शकते. हे काय, एक्स वाय हे व्हेरिएबल आहे आणि हे 4 नंबर्स आहेत, थोडक्यात कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट आहे. हेच 2 इक्वेशन मी जनरल फॉर्ममध्ये कसे लिहू शकते. 2 सायमल्टेनियस इक्वेशन मी जनरल फॉर्ममध्ये असं लिहू शकते. a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. ठीक आहे, c1 c2 म्हणजे हे 2 कॉन्स्टंट नंबर. त्यानंतर xy व्हेरिएबल आणि 2 3 5 1 याच्याऐवजी मी काही a1 b1 a2 b2 असे काही नंबर्स कन्सिडर केलेले आहे. समजले इथपर्यंत. ते हे झाले जनरल फॉर्म. क्रॅमर्स रूलने ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला इक्वेशन नेहमी या फॉर्ममध्ये लिहायचे, म्हणजे एक्स वायच्या टर्म इकडे आणि जो कॉन्स्टंट नंबर असणार तो राईट साईडला. या फॉर्ममध्ये नेहमी इक्वेशन अरेंज करायचे. आता सपोज आपल्याला क्रॅमर्स रूल वगैरे काही माहिती नाही आहे, हे 2 इक्वेशन आपल्याला दिलेले आहे, हे 2 इक्वेशन मला सॉल्व्ह करायचे आहे. तर यामध्ये आपण काय करूया, आपण वेगवेगळ्या मेथड इथे यूज करू शकतो. सपोज यामध्ये वन ऑफ द ऑप्शन असं असणार आहे की आपण काय करूया, वायची टर्म इलिमिनेट करून बघूया. वायची टर्म इलिमिनेट करायची म्हणजे काय, हे दोन्ही नंबर सारखे पाहिजे. हे 2 नंबर आपण कसे सारखे करू शकतो. सपोज इक्वेशन 1ला जर मी b2ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 2ला जर मी b1ने मल्टिप्लाय केलं तर मला रिझल्ट काय मिळणार आहे. इक्वेशन 1ला मी b2ने मल्टिप्लाय करते, याचा अर्थ लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोन्ही साईडला मला b2ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो टर्म असणार आहे a1 b2 x + b1 b2y = c1 b2. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशनसाठी a2 b1 x + b1 b2y = c2 × b1. ओके, काय केलं इथे, b1 b2 हे नंबर्स मी आता कन्वर्ट केले टू b1 b2 प्रॉडक्टमध्ये, त्यामुळे या दोन्ही टर्म सारख्या झालेल्या आहे. समजले इथपर्यंत. आपण काय करतो, इलिमिनेशन मेथड इथे यूज करतो. हवं तिथे मेन्शन करू, युझिंग इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन मेथडच्या अकॉर्डिंग आपण काय करूया, सपोज दिस इज इक्वेशन 3, दिस इज इक्वेशन 4. आपण काय करूया, 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन करूया. सो इक्वेशन 3 - इक्वेशन 4 हे डेरिवेशन बघतोय. डेरिवेशन एक्झाममध्ये विचारत नाही, बट आपल्याला माहिती पाहिजे की आपण अशाच पद्धतीने का स्टेप्स फॉलो करतोय, त्यासाठी आपण डेरिवेशन बघतोय. सो 3 - 4 जर मी केलं तर मला काय मिळेल, a1 b2 x + b1 b2y = c1 b2. या इक्वेशनमधून मला हे इक्वेशन मायनस करायचं आहे, a2 b1 x + b1 b2y = c2 b1. या 2 टर्म तर कॅन्सल होणार आहे. राईट हँड साईडला काय असणार आहे, c1 b2 - c2 b1. ठीक आहे, यामध्ये काही कॉमन वगैरे निघत नाही, टर्म्स आपण ॲज इट इज लिहिलं. त्याच पद्धतीने इथे काय असणार, इथे x कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये असणार आहे a1 b1 - a2 b1. ठीक आहे. आता आपण इलिमिनेशन मेथडच्या अकॉर्डिंग एक्सची व्हॅल्यू कशी लिहू शकतो, x = आपल्याला काय करायचं, फक्त टर्म्स रिअरेंज करायच्या, c1 b2 - c2 b1 अपॉन a1 b1 - a2 b1. ठीक आहे, दिस इज व्हॅल्यू ऑफ x. याच पद्धतीने आपण x इलिमिनेट करूया. सो x इलिमिनेट करायचं आहे, इथे आहे a1 a2, त्यामुळे आपण काय करू, फर्स्ट इक्वेशनला a2ने मल्टिप्लाय करू, सेकंड इक्वेशनला a1ने मल्टिप्लाय करूया. सो इक्वेशन 1 × a2
अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय a1 आणि त्यानंतर त्यांची सबट्रॅक्शन करूया. सो फर्स्ट इक्वेशन विल बी a1 a2x प्लस b1 a2y इज इक्वल टू c1 इंटू a2. ठीक आहे. आणि सेकंड a1 a2x प्लस b2 a1y इज इक्वल टू c2 a1. त्यानंतर ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन. सो दिस इज 5 6. तर आपण काय करू येते इक्वेशन 6 मायनस इक्वेशन 5. ज्यावेळेस इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन करू a1 a2x प्लस b2 a1y इज इक्वल टू c2 a1 c1 a2 a1 a2x प्लस b1 a2y. सबट्रॅक्शन केल्यानंतर या टर्म्स कॅन्सल होतील. इथून आपण y कॉमन घेणार. सो b2 a1 मायनस b1 a2 इज इक्वल टू c2 a1 मायनस c1 a2. ओके. अँड देअरफॉर y इज इक्वल टू c2 a1 मायनस c1 a2 डिवायडेड बाय b2 a1 मायनस b1 a2 ही झाली y ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड केली, वायची व्हॅल्यू फाइंड केली. याचं रिलेशन डिटर्मिनंट सोबत काय किंवा डिटर्मिनंट मेथडमध्ये हे आपल्याला कसं यूज करायचं आहे. तर यामध्ये डिटर्मिनंट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण डिटर्मिनंटचा विचार करतो त्यामध्ये एलिमेंट्स आहे ए बी सी डी. याची व्हॅल्यू आपण कशी लिहितो, आपण याची व्हॅल्यू लिहितो ए डी मायनस बी सी. राईट. या दोन नंबरचा प्रॉडक्ट मायनस या दोन नंबरचा प्रॉडक्ट. या इक्वेशनमध्ये जर तुम्ही न्यूमरेटरचा विचार केला एक्स इज इक्वल टू हा जो रेशो दिलेला आहे त्यामध्ये न्यूमरेटरचा विचार केला. न्यूमरेटर इज C1 B2 मायनस C2 B1. याला जर मी डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला म्हणजे याला आणि याला या दोघांना जर मी रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर मी ही व्हॅल्यू कशी लिहू शकते C1 B2 मायनस C2 B1 C1 B2 ओके मायनस C2 B1. ठीक आहे. C1 B2 मायनस C2 B1. त्याच पद्धतीने डिनॉमिनेटरचा जर मी विचार केला A1 B2 सॉरी इथे A1 B2 पाहिजे B2 A1 B2 मायनस A2 B1 A1 B2 मायनस A2 B1. ओके. त्याच पद्धतीने फॉर वायला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण लिहू डिनॉमिनेटर सारखंच आहे A1 B2 मायनस A2 B1. डिनॉमिनेटर आपण ॲज इट इज लिहू शकतो A1 A2 B1 B2. ओके. बघा हे आपण A1 B2 मायनस B1 A2 रीड करू शकतो किंवा A1 B2 मायनस A2 B1 असं सुद्धा रीड करू शकतो. ऑर्डर जरी चेंज झाली प्रॉडक्टची ऑर्डर चेंज झाली तरी काही फरक पडत नाही. सो डिनॉमिनेटर ॲज इट इज. न्यूमरेटरला आपण काय लिहिणार C2 A1 मायनस C1 A2. सो जर मी असं लिहिलं C2 A1 मायनस C1 इंटू A2 C1 इंटू A2. ठीक आहे. अर्थ तर सारखाच राहिलेला आहे. यामध्ये हा जो A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 याला आपण दाखवतो कॅपिटल डीनी. याला कशाने दाखवतो आपण कॅपिटल डीनी. त्यानंतर हा जो वरचा न्यूमरेटर आहे त्याला आपण दाखवतो DXनी. एक्स आहे म्हणून इथे असणार DX. ओके. वाय आहे म्हणून इथे असणार आहे DY. समजते इथपर्यंत. सो आपण असं लिहू शकतो therefore x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. यामध्ये dx आणि d ची व्हॅल्यू काय आहे dx म्हणजे C1 C2 B1 B2 आणि इथे आहे A1 A2 B1 B2. त्याच पद्धतीने y साठी आपण लिहितो dy म्हणजे काय A1 A2 C1 C2 अपॉन A1 A2 B1 B2. ओके. ठीक आहे. सो याचा अर्थ काय आपण इक्वेशन काय घेतले होते A1x प्लस B1y इज इक्वल टू C A2x प्लस B2y इज इक्वल टू इथे C1 होता आणि इथे होता C2. असे दोन इक्वेशन घेतले होते. या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू असणार एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. तर dx आणि डी च्या व्हॅल्यूज या असतात बट ह्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायचं याचा अर्थ काय
इथे जर तुम्ही केअरफुली बघितला डिनॉमिनेटरला काय A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 दिस इज व्हॅल्यू ऑफ डी. तर डीची व्हॅल्यू काय असते, डीची व्हॅल्यू असते A1 B1 A2 B2. सो डी म्हणजे इन शॉर्ट काय करायचं, लेफ्ट हँड साईडला जे नंबर्स आहे किंवा आपण एक्स आणि वायचे कोइफिशियंट जे घेतलेले आहे ते कोइफिशियंट तिथे आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे A1 A2 B1 B2 इज व्हॅल्यू ऑफ डी. डी कसं कॅल्क्युलेट करायचं समजा, डी कॅल्क्युलेट करायचं तर फक्त बघायचं लेफ्ट हँड साईड, तिथे जे नंबर्स आहेत ते 4 नंबर्स इथे लिहायचे. दॅट इज व्हॅल्यू ऑफ डी. त्यानंतर डी एक्स. डी एक्स जर तुम्ही बघितला, डी एक्स काय C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2. सो काय करायचं, डी एक्स फाईंड करण्यासाठी फक्त हा जो फर्स्ट कॉलम आहे एक्स फाईंड करतो आपण, डी एक्स. एक्स फाईंड करण्यासाठी हा जो फर्स्ट कॉलम आहे ना, या फर्स्ट कॉलमला फक्त ह्या नंबर्सनी रिप्लेस करायचा C1 C2, बाकीचा कॉलम ॲज इट इज C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2. ओके. त्याच पद्धतीने डी वाय ज्यावेळेस तुम्हाला फाईंड करायचं आहे तर काय करायचं, हा जो कॉलम आहे, हा कॉलम डीचा हा जो कॉलम आहे याला रिप्लेस करणार तुम्ही C1 C2नी, C1 C2 आणि फर्स्ट कॉलम ॲज इट इज A1 A2. तर हे हा झाला फॉर्म्युला डी डी एक्स डी वाय. त्यामुळे नेहमी क्रॅमर्स रूलचा यूज करताना आधी काय करायचं, इक्वेशन या फॉर्ममध्ये अरेंज करायचं, एक्स आणि वाय या साईडला, नंबर या साईडला. त्यानंतर त्याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये असं लिहायचं आणि फक्त हे डिव्हिजन करायचे. आता इथे आपण A1 A2 B1 B2 असे लेटर्स घेतले, त्यामुळे हे खूप डिफिकल्ट वाटते. आपण लगेच एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया, त्यामुळे तुम्हाला समजेल की क्रॅमर्स रूलचा यूज कसा करता किंवा हे डिटर्मिनंट कसे बनवता. सो क्वेश्चन इज, दोन इक्वेशन दिलेले आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन दिलेलं आहे, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. हे इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. तर डिटर्मिनंट मेथडचा यूज करण्यासाठी आपल्याला 3 स्टेप्स लक्षात ठेवायचा. फर्स्ट ऑफ ऑल काय पाहिजे आपल्याला, इक्वेशन नेहमी या फॉर्ममध्ये पाहिजे. याचा अर्थ एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, या फॉर्ममध्ये इक्वेशन अरेंज केलेलं पाहिजे. इथे ऑलरेडी एक्स वाय या साईडला आहे, नंबर या साईडला आहे, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. फर्स्ट स्टेप झाली. त्यानंतर आपण फाईंड करतो डी डी एक्स आणि डी वाय, डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाईंड करायच्या आणि त्यानंतर यूज करायचा एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. 1 2 3 या 3 स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे. आता इथे डिटर्मिनंट कसा फॉर्म करायचा दॅट इज इम्पॉर्टंट थिंग, आता बघूया आपण. सो फर्स्ट दिलेले जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. 5x प्लस 3y इज इक्वल टू -11, 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. फर्स्ट स्टेप झाली. त्यानंतर आपल्याला फाईंड करायचं डी डी एक्स आणि डी वाय. डी म्हणजे काय, हे सगळे डिटर्मिनंट यामध्ये 2 रो 2 कॉलमच असणार आहे प्रत्येक वेळेस, कारण आपण 2 इक्वेशनचा विचार करतो, 2 व्हेरिएबलचा विचार करतो. सो डी म्हणजे काय, डीमध्ये कोणते एलिमेंट लिहायचे, लेफ्ट हँड साईड कन्सिडर करायची. इथे जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते नंबर्स ॲज इट इज इथे लिहायचे. दिस इज डी. ओके. डी एक्स एक्स फाईंड करायचं आहे. मग काय करायचं, एक्स ना, एक्स आधी येतोय, एक्स फाईंड करायचा म्हणून हा जो फर्स्ट कॉलम आहे ना, हा फर्स्ट कॉलम आपल्याला रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचा, या कॉन्स्टंट नंबरने. सो आपण काय करणार, -11 -10 सेकंड कॉलम ॲज इट इज. समजलं. डी एक्ससाठी आपण काय केलं, डीचा फर्स्ट कॉलम या नंबरने रिप्लेस केलेला आहे. त्याच पद्धतीने डी वाय फाईंड करण्यासाठी काय करायचं, वाय म्हणजे काय, सेकंड पोझिशन, राईट. त्यामुळे काय करायचं, डीचा हा जो सेकंड कॉलम आहे तो कॉलम आपण ह्या नंबरने रिप्लेस करणार. म्हणजे इथे आता येणार -11 -10 आणि फर्स्ट कॉलम ॲज इट इज. समजलं. डी एक्स आणि डी वाय व्हॅल्यू ते मिळालं, तर फक्त आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करून याची न्यूमरिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. न्यूमरिकल व्हॅल्यू काय असणार आहे, डीची व्हॅल्यू काय असणार आहे आपल्याला माहिती. डिटर्मिनंटमध्ये आपण व्हॅल्यू कशी फाईंड करतो, ह्या 2 नंबरचा प्रॉडक्ट त्याच्यामधून ह्या 2 नंबरचा प्रॉडक्ट मायनस करतो. सो 5 × 4 मायनस 2 × 3 14 -44 -44 -30. सो -44 + 30 -14. ठीक आहे. आणि त्यानंतर -50 -22 -50 + 22. सो दॅट इज इक्वल टू -28. ठीक आहे. सेकंड स्टेप झाली. डी एक्स डी वाय डिटर्मिनंट पण दिले, त्याची व्हॅल्यू पण फाईंड केली. नेक्स्ट स्टेप असते एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करायची. सो बाय क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. सो डी एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मला, -14. डीची व्हॅल्यू आहे 14. डी वायची व्हॅल्यू आहे -28. डीची व्हॅल्यू आहे 14. -2 अँड -1. सो सोल्युशन काय आहे, एक्स वाय इज इक्वल टू -1, -2.
हे झालं याचं सोल्युशन. आता बघा हाच क्वेश्चन तुम्ही ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करू शकता. ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी डिफरंट कॉम्बिनेशन्स फाइंड करा. ॲटलिस्ट प्रत्येक लिनियर इक्वेशनसाठी 4 पॉईंट्स फाइंड करा, किंवा सबस्टिट्यूशन मेथड असेल किंवा इलिमिनेशन मेथड असेल. या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बरंचसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. त्या उलटं यामध्ये जर तुम्ही बघितलं फक्त आपण काय करतोय, इक्वेशन लिहितोय डी मध्ये फक्त हे नंबर्स लिहितो. dx लिहिताना आपण काय करतो, फर्स्ट कॉलम या नंबरनी रिप्लेस करतो. dy लिहिताना सेकंड कॉलम रिप्लेस करतो. त्यामध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय, फक्त तुम्हाला नंबरचं प्रॉडक्ट आणि त्याची सबट्रॅक्शन घ्यायची. या ज्या सगळ्या व्हॅल्यूज मिळते याचा नंतर फक्त रेशो घ्यायचा. दॅट्स इट. सो दिस इज द इजिएस्ट मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. वन मोर एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सुद्धा आपण क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व्ह करणार आहोत. 2 इक्वेशन दिलेले आहे. फर्स्ट स्टेप काय, आपल्याला ax + by = c या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. फर्स्ट इक्वेशन काय, सेकंड इक्वेशन आपल्याला फक्त काय करावं लागेल, सेकंड इक्वेशनसाठी 16 आपल्याला राईट हँड साईडला पाठवावं लागेल. त्यानंतर दिलेल्या इक्वेशनवरून आपण dx dy फाइंड करतो आणि त्यानंतर x = dx/d, y = dy/d व्हॅल्यू आपण फाइंड करतो. सो दिलेली इक्वेशन्स आहे 3x - 2y = 3 आणि सेकंड आहे 2x + y -16ला ह्या साईडला पाठवा, राईट हँड साईडला. सो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन मिळाले. आता ह्या इक्वेशनचा यूज करून आपण व्हॅल्यू फाइंड करूया डीची, dxची आणि dyची. ओके, डीची व्हॅल्यू काय असणार आहे, डीची व्हॅल्यू म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे नंबर्स तुम्हाला दिसतात ते नंबर्स लिहायचे, म्हणजे एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स लिहायचे. 3 - 2 2 and 1. इथे साईन विसरायचं नाही, फक्त नंबर्स नाही, नंबरच्या बाजूला कोणतं साईन आहे ते सुद्धा कन्सिडर करायचं. सो 3 - 2 y म्हणजे काय 1y. सो 1 हा झालं. ही झाली डीची व्हॅल्यू. डीएक्सची व्हॅल्यू लिहिताना आपण काय करतो, डीचा रेफरन्स घेतो आपण. त्यामध्ये आपण फर्स्ट कॉलम जो आहे तो फर्स्ट कॉलम फक्त चेंज करणार आहोत. फर्स्ट कॉलम चेंज करणार म्हणजे इथे आपण काय लिहिणार, हे जे नंबर्स आहे हे नंबर्स आपण इथे लिहिणार राईट हँड साईड. सेकंड कॉलम ॲज इट इज. आपण काय केलं, फक्त डी ह्या डिटर्मिनंटचा फर्स्ट कॉलम चेंज केला टू फाइंड एक्स. त्याच पद्धतीने जर मला वाय फाइंड करायचं तर मला काय करावं लागणार आहे, सेकंड कॉलम चेंज करावं लागणार आहे. सेकंड कॉलम चेंज करायचं म्हणजे कशाने रिप्लेस करणार आपण, नंबर 3 आणि 16नी. फर्स्ट कॉलम ॲज इट इज 3 2. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू काय असणार आहे, 3 × 1 3 - 2 × -2 -4 3 + 4 7 AD - BC. त्याच पद्धतीने 3 × 1 3 -2 × 16 -32 3 + 32 35 आणि त्यानंतर 48 - 6 दॅट इज इक्वल टू 42. ठीक आहे, सेकंड स्टेप पण झाली. त्यानंतर लास्ट स्टेप बाय क्रॅमर्स रूल. बघा किती कॅल्क्युलेशन इझी जात आहे, इझी पण जाते आणि वेळ पण वाचतो. बाय क्रॅमर्स मेथड ऑर क्रॅमर्स रूल वी कॅन राईट x = dx/d, y = dy/d. सो dx 35 आणि व्हॅल्यू ऑफ d इज 7, x = 5, dy is 42, व्हॅल्यू ऑफ d इज 7 6. त्यामुळे सोल्युशन येणार x आणि y याची व्हॅल्यू किती आली 5,6. लगेच व्हेरीफाय करूया. 5 6 15 - 12 3 आणि त्यानंतर 10 + 6 16 3 and 16. तर अशा पद्धतीने क्रॅमर्स रूलचा यूज करून आपण दिलेल्या 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स इझिली मेथडने सॉल्व्ह करू शकतो.